2024 लोकसभा निवडणुकीवर एबीपी न्यूज सी वोटरचा पहिला ओपिनियन पोल सर्वेमध्ये सलग तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज। एनडीएला 295 ते 335 जागा तर इंडिया आघाडीला 165 ते 205 जागा मिळण्याचा अंदाज। हे ओपिनियन आहे, पोल नाही, त्यामुळे त्यावर माझा विश्वास नाही। एबीपी सी वोटरच्या सर्वेवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची प्रतिक्रिया। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये भारत जोडो यात्रा 2 बाबत चर्चा झाली। पूर्व ते पश्चिम अशी भारत जोडो यात्रा होऊ शकते। जयराम रमेश यांची राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत माहिती। आम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये नाही, ईव्हीएम बाबत आमच्या मनात काही शंका आहेत आणि त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला भेटू इच्छितो, पण निवडणूक आयोग वेळ देत नाही, ही कसली लोकशाही। जयराम रमेश यांची निवडणूक आयोगावर टीका। नागपूर देशाच्या मध्यभागी असून सर्वेमध्ये आम्ही महाराष्ट्रात यश मिळवणार असल्याचं समोर आलंय, म्हणूनच आम्ही रॅलीसाठी नागपूरची निवड केली आहे। जयराम रमेश यांची नागपूर येथे आयोजित रॅलीबाबत माहिती। इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू असून लवकरच जागा वाटप पूर्ण होईल। आम्हाला चेहऱ्याची आवश्यकता नाही, आम्ही मोदींचा सशक्तपणे मुकाबला करू। जयराम रमेश यांनी व्यक्त केला विश्वास। राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर उद्या दोन्ही उपमुख्यमंत्रीही डॉक्टर होतील, मग डॉक्टरांचं मंत्रिमंडळ तयार होईल, संजय राऊतांचा टोला। आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांची बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार। शिंदे गट आणि अजित पवार गटाला समान जागा मिळाव्यात, अजित पवार गटाची भूमिका। सध्या अजित पवार गटाचे 4 तर शिंदे गटाचे 13 खासदार। जानेवारी महिन्यामध्ये जागा वाटपासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा होईल, अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। राम मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी। भाजपनं मोदींसंदर्भात छापलेले पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघातील मांजरी पुलाची अजित पवारांकडून पाहणी। आजचा पुणे दौरा पूर्वनियोजित होता, अमोल कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि दौऱ्याचा संबंध नाही। पुणे दौऱ्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अमोल कोल्हेंनी घेतली शरद पवारांची भेट, आक्रोश मोर्चावर चर्चा केल्याची माहिती। उद्यापासून आमचा शेतकरी आक्रोश मोर्चा, अमोल कोल्हे यांची माहिती। मोर्चामध्ये कांदा निर्यात बंदी, पीक विमा, दूध दर, अखंडित वीज पुरवठा हे प्रमुख मुद्दे, तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जाची मागणी आम्ही करणार आहोत, कोल्हेंची माहिती। मी सामान्य कार्यकर्ता, अजितदादांनी मला आव्हान दिलं असेल तर तो मी माझा गौरवच समजतो। अजित पवारांच्या उमेदवारी वक्तव्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, तर आढळराव पाटलांवर बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना या शब्दात केली टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करण्यासाठी पुणे इथल्या पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार सहायक, रामनाथ पोकळे आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 350 ते 450 जागा मिळतील, अभिनेते नाना पाटेकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं भाकीत। तसंच भाजपला पर्याय नाही आणि मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचंही केलं वक्तव्य। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुझिव्ह प्लॅन एबीपी माझावर। 10 लाख वाहनं घेऊन मोर्चा मुंबईत धडकणार, दौऱ्याचा खर्च सगळे गावकरी मिळून करणार। राज्यामध्ये काँग्रेसपेक्षा एमआयएम मोठा पक्ष, आता तरी आमच्यासोबत आघाडीचा विचार करा, इम्तियाज जलील यांचा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा आघाडीचा प्रस्ताव। विरोधक हे कुठल्या तरी एखाद्या जमिनीवरती जातात, अधिकाऱ्यांना बोलावतात आणि फोटो काढतात, मात्र त्यांना सर्व्हे कसा केला जातो हेच माहीत नाही। रोहित पवारांची भाजप आमदार राम शिंदेंवर टीका, राम शिंदे एमआयडीसीसाठी जागा सुचवावी म्हणून घेतायत नागरिकांची बैठक। जुनी दारू नवीन बॉटल म्हणत हेमंत पाटलांनी ठाकरे गटाला डिवचलं, 4-5 लोकांना चॉकलेट देऊन आमदार बनवलं। उबाठा गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरातांवरही टीका। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार। त्यासाठी मंत्रालयामध्ये मध्यवर्ती केंद्र स्थापन केलं जाणार असून त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यावर। महाराष्ट्रामध्ये सध्या 4 वंदे भारत ट्रेन सुरू असून आणखी 2 वंदे भारत ट्रेन मिळणार। या दोन्ही गाड्या मध्य रेल्वेला मिळणार आहेत।
मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा वेग वाढला. लवकरच उपनगरीय रेल्वेच्या गाड्या देखील वेगानं धावणार. मुंबई उपनगर विभागात देखील गाड्यांचा वेग वाढवण्याचा मध्य रेल्वेचा पुढचा प्लॅन. कोकण रेल्वे मार्गावर आज 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कळंबणी बुद्रुक ते कामथे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचं काम दुपारी 12:40 पासून 3:10 ब्लॉक. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नाशिकमधील तापमानामध्ये घट. नाशिकमध्ये 12.5 अंश तापमानाची नोंद, तर निफाडचा पारा 8.7 अंशांवर. राज्यभरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह. नृसिंहवाडीमध्ये जन्म सोहळा. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातही भक्तांची गर्दी. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीचा उत्साह. 15 दिवस देशभरातील भाविक एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी हजेरी लावणार. दत्त जयंती निमित्तानं शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. 300हून अधिक पायी पालख्या येऊन हजारो भाविक शिर्डीत दाखल. रात्री श्रींची रथातून मिरवणूक निघणार. दत्त जयंती निमित्तानं कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये भक्तांची मांदियाळी. राज्यभरामधून मोठ्या संख्येनं भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल. नाशिकमधील गोदा तीरावरील एकमुखी दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे महापूजा पार पडल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. दत्त जयंती निमित्तानं अक्कलकोटमध्ये भक्तांची रीघ. दर्शनासाठी जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत भाविकांच्या रांगा. संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा पार पडणार. कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली. आंगणेवाडीची जत्रा 4 फेब्रुवारी ऐवजी 2 मार्चला होणार. हिंगोलीमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. कोरोनाबाधित असल्याचं लक्षात येताच तिघांपैकी 1 जण रुग्णालयातून फरार. नाशिकमध्ये आढळला JN1 या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संशयित रुग्ण. नाशिकची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. जिल्हा रुग्णालयामधील विलगीकरण कक्षामध्ये संशयित महिलेवर उपचार सुरू. जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यानं खळबळ. नेपाळहून भारतामध्ये परतल्यानंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,970 घरांसाठीची सोडत तारीख अजूनही जाहीर नाही. 13 डिसेंबरला होणारी सोडत पुढे ढकलण्यात आलेली होती. सोडतीची तारीख कधी जाहीर होणार याकडे नागरिकांचं लक्ष. IIT मुंबईचा 3 दिवसीय टेक फेस्ट उद्यापासून. यंदाचा टेक फेस्ट हा गूढ क्षेत्र जिथे कल्पना वास्तविकतेला भेटते या संकल्पनेवर आधारित इस्रो प्रमुख डॉक्टर S. सोमनाथ, रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी महोत्सवात उपस्थितांशी साधणार संवाद. वर्ध्यातील पवनार गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया. गेल्या 2 महिन्यांपासून गळती सुरू. पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत नसल्यानं नागरिक संतप्त. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच. कांद्याला सरासरी 1,300 रुपये प्रति क्विंटल भाव. मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याचे भाव 500 रुपये क्विंटलनं घसरले. ठाण्यातील उपवनमध्ये नाताळानिमित्तानं 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वंडरलँड ठाणे या फेस्टिव्हलचं आयोजन. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीनं या फेस्टिव्हलचं आयोजन. अयोध्या श्रीराम इंटरनॅशनल एअरपोर्टची लोकार्पणाआधी झाली चाचणी. अयोध्या एअरपोर्टवर विमानाची झाली चाचणी. रनवेवर उतरवण्यात आलं होतं विमान. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या सध्याच्या मंदिरातील दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी 20 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत पूजा बंद राहणार. धुक्यामुळे दिल्लीमध्ये 333 विमानांच्या उड्डाणांना उशीर. तर महाराष्ट्रामधून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना 7.5 तासांपर्यंत उशीर. नवी दिल्लीमध्ये पारा घसरला. सगळीकडे धुक्याचं साम्राज्य. नागरिकांना धुक्यातून काढावी लागतीये वाट. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये थंडीची लाट. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांची शेकोटीभोवती गर्दी. मोठ्या प्रमाणावर धुकंही. लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के. 4.5 रिश्टर स्केल. भूकंपाची तीव्रता. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछमध्ये कथितरित्या लष्कराच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू.
प्राथमिक चौकशी दरम्यान ब्रिगेडियर हुद्द्याच्या एका अधिकाऱ्याची बदली, 48 राष्ट्रीय रायफल्सच्या अन्य 3 अधिकाऱ्यांवर कारवाई. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या पेटीएमनं केली 1000 कर्मचाऱ्यांची कपात. पेटीएम कर्मचाऱ्यांच्या खर्चात 10 ते 15% कपात करणार. ई सिगारेटवर संशोधन करण्यास डॉक्टरांना बंदी. संशोधनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी घेणं बंधनकारक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.